परवाच्या दिवशी आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि आमच्या बाजूला एक जोडपं बसलं होतं. त्यांची पण फॅमिली होती आणि सासू सासरे म्हातारा म्हातारे काही अशा म्हणजे त्यांचे 2-4 फॅमिल्या होत्या. तर वेटरने पाणी आणलं तर त्या आजीचा धक्का लागला त्या पाण्याच्या ग्लासाला. तो ग्लास सांडला तर लगेच त्याची सून म्हणते म्हातारी पचकाच करते. तिचा मुलगा म्हणतो म्हातारीनं कुठे पण इज्जतच घालवते. मला इतकं वाईट वाटलं ना, म्हातारीच्या डोळ्यातनं पाणी येत होतं, पण मी काहीच नाही बोलले. माझा जीव खूप खवळत होता. तर मग मी काय म्हटलं, हा असा म्हणतो त्याच्या आईने त्याला लहानपणी कोण्या मैत्रिणीकडे नेलं असेल, तिथे त्याने शिसू केली असेल, तिने पटकनी जाऊन त्याला बाथरूममधून साफ करून आणून तिने आपल्या पदराने त्याला पुसला असेल. त्यावेळेस नाही का तिची इज्जत गेली? हा, त्यावेळेस नाही इज्जत गेली. तू एक काम कर, 2 महिन्यासाठी 2 किलोचाच दगड फक्त तुझ्या पोटाला बांध. तुला किती वजन वाटते ते समजेल. मग त्यावेळेस तुला आईची किंमत कळेल. तिनं 9 महिने कसं तुला पोटामध्ये सांभाळलं. इतके मूर्ख लोक असतात. आणि सुनबाई ती काय म्हटली का पचका करते. ओ भवाने, तू काल आली त्यावेळेस तिला म्हणते का म्हातारीला का तू पचका करते? एवढी याला बायको प्यारी काय? तिचं ऐकून हाबी नालायक काय म्हणतो माहितीये का? ही इज्जत घालवते. अरे तुनं नाही का तिची लहानपणी किती इज्जत घालवली, तिनं तुझी इज्जत किती झाकली, तुला आता त्या म्हाताऱ्या माणसाला सांभाळता येत नाही? हलकट.